हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। आज वंदे भारत नागपूर टू पुणे ट्रेनची सुरुवात होते। माननीय प्रधानमंत्री जे आहेत, माननीय मुख्यमंत्री जे आहेत, सर्वांनी हिरवा झेंडा दाखवून, माननीय गडकरी साहेब आहेत, त्यांनी हिरवा झेंडा दाखवून ती सुरुवात आज या ठिकाणी केलेली आहे। आणि आज पहिल्यांदाच ही गाडी भुसावळहून जळगावहून पुण्याकडे जाते। मला वाटतं की देश वेगाने पुढे जातो आहे याचे उदाहरण आहे। देशामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या पाहिजेत, यानंतर कमीत कमी वेळामध्ये कापलं गेलं पाहिजे, चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत। पूर्वी आम्ही परदेशात जायचो तर या ट्रेनचं आम्हाला खूप कौतुक असायचं। आम्ही खास करून विशिष्ट ट्रेनमध्ये बसायला जायचो की थोडा 2-4-5 तास ट्रेनमध्ये आपण बसू। ऑटोमॅटिक दरवाजे कसे बंद असतात, सगळ्या एसीच्या कशा असतात, जेवढा खाण्याची व्यवस्था कशी असते ते बघायला मी जायचो। पण त्याच ट्रेन आता आपल्या देशामध्ये या ठिकाणी आले। आता अंतर जे आपल्याला 7-8 तास लागायचे, 9 तास लागायचे भुसावळहून मुंबईला पोहोचायला, आता ते आम्ही 4 आणि 5 तासामध्ये पूर्ण करायला लागलेलो आहोत। पुण्याला सुद्धा 9-9 तास लागतात आणि त्यानंतर आम्ही 5 आणि 6 तास आणलेलं आहे। त्यामुळे देश प्रगती करतो आहे। ट्रॅक वाढले, नवीन गाड्या वाढल्या आहेत, स्पीड वाढला आहे, रस्ते बघितले तर इन्फ्रास्ट्रक्चर पण बघा कसे रस्ते म्हणजे जे फॉरेनला आहेत, परदेशामध्ये आहेत त्या क्वालिटीचे दर्जाचे रस्ते, तर सिमेंटचे रस्ते हे आता सगळीकडे पूर्ण देशभर हे व्हायला लागलेले आहेत। विमानतळ त्यांची व्यवस्था सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते। आपलं विमानतळ या ठिकाणी सुरू झालेलं आहे, आपलं फ्लाईट सुरू झालेले आहेत। उद्योगधंदे असतील, संरक्षण खात्यामध्ये आपण सगळीकडे स्वयंपूर्ण होतो आहोत। मला वाटतं देश अतिशय वेगाने माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली पुढे चाललेला आहे आणि त्याचंच एक उदाहरण आज वंदे भारत ट्रेन आता या ठिकाणी धावायला लागणार आहे। मला वाटतं खूप मोठा फायदा आहे, कारण पुण्याला जाण्याची एवढी मोठी संख्या आहे की विमान एक दिवस खाली असतं। मला वाटतं या ट्रेनमुळे खूप प्रवाशांना फायदा, विशेष करून शिकणारे विद्यार्थी आहेत, पालक आहे, खूप मोठा फायदा त्याच्याकडे होणार आहे, सोय होणार आहे। म्हणून या निमित्ताने मी मनापासून रेल्वेमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत, त्यांना खूप त्यांचा अभिनंदन करतो आणि त्यांना खरं आभार मानतो मनापासून। त्यांनी चांगली सुविधा आमच्यासाठी आम्ही सुरू केलेली आहे।